क्रिकेट मैदानामध्ये जिथे चाललेला आहे रौप्य महोत्सवी क्रिकेट महासंग्राम. यस डीजे. विरुद्ध श्रीराम कसराळी आणि प्रथम गोलंदाजीसाठी पाहतोय आपण श्रीराम कसराळी मार्फत आदित्य. स्ट्राईक एंडवरती विकी आणि नॉन स्ट्राईक एंडला सुहान. युवा ग्रुप वाढीव. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल आदित्य. पाहूया विकी कशामध्ये सामना करतो. या ठिकाणी आखो टप्प्याचा चेंडू विकीला काहीसा समजलेला नाहीये आणि या ठिकाणी चेंडू निर्धाव विसवतोय. अतिशय सुंदर सुरुवात म्हणता येईल श्रीराम कसराळी मार्फत. पुढील चेंडू पाहतोय आपण आदित्यचा. पहिला चेंडू अतिशय सुरेख उसळी घेणारा चेंडू होता. या ठिकाणी चेंडू फटका खेळलाय. अतिशय सुरेख फटका आणि चिमा पार. पहिला खणखणीत चौकार. जी का जलवा विकी द्वारा होता हुआ पहली गेंद बिंदी आई. उसके बाद स्ट्रेट ड्राइव खेल दिया लॉन्ग ऑन पर. अगली गेंद विकी के लिए आती हुई. शॉर्ट गेंद थी. कट करना चाहते थे. लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. ये क्वालिफाई नंबर मुकाबला है. जो टीम जीतेगी वो क्वालिफाई कर जाएगी. मगर फायदे की दिन इस मैदान पर एक लाजवाब मुकाबला आप देखने का ना भूलिए. मगर कौन सी टीम आएगी क्वालिफाई के लिए ये देखना होगा. थोड़ी देर का इंतजार है. क्या कहेंगे सर जी आप. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिलं सामना चालू आहे युवा ग्रुप वाढीव आणि श्रीराम कसराळी. क्वालिफाईंगचा सामना आपण जेव्हा उल्लेख केला दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतील. या ठिकाणी स्क्वेअर मारा. एक वाईटची धाव मिळणार आहे. दरम्यान आपण या ठिकाणी विश्लेषण करूया. मागच्या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर आई जीवदानी कसराळी संघ हा टॉप 3 मध्ये होता. आता मात्र या ठिकाणी बघतोय श्रीराम कसराळी आणि युवा ग्रुप वाढीव. आता मात्र टॉप 3 मध्ये कोणाचा नंबर लागतोय ही नक्कीच आपल्याला वेळ सांगणार आहे. परंतु चांगलं प्रदर्शन या ठिकाणी दोन्ही संघाला करावं लागणार आहे. यस जहीर भाई. सही कहा सर जी. अगली गेंद बेहतरीन शॉट ऑनफील्ड के ऊपर से खेल दिया. गेंद हवा में. खिलाड़ी है ले लिया कैच. बल्लेबाज गॉन. विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. कमांड लीजिए. ब्रेक होता परंतु तेवढं सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं आणि अतिशय सुंदर या ठिकाणी झेल टिपला गेला एक्स्ट्रा कव्हरच्या त्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि एक चांगला फलंदाज या ठिकाणी विकी पाटील बाद होतोय आणि विकी पाटील याची जागा घेण्यासाठी आता नितेश आपल्या संघासाठी. आणि पाहतोय आपण नक्कीच जहीरबाई क्वालिफाईंगचा सामना आहे आणि या क्वालिफायच्या सामन्यामध्ये एक मोठी खेळी ही करावीच लागणार आहे. मोठी साजेदारी या ठिकाणी करावी लागणार आहे. नक्कीच तुम्हाला जर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर एक मोठी खेळी करणं गरजेचं आहे आणि ती खेळी
या ठिकाणी येणं गरजेचं आहे. पाहूया कोण तशा पद्धतीचं योगदान संघासाठी देतोय, नितेश की सुहान. सही का सजी स्वान और निशानी जोड़ी मैदान पर है। पहली गेंद बिंदी आई, दूसरी पर आई थी चौका, उसके बाद तीसरी गेंद बिंदी विकेट वाइट। ऐसा कदमों का इस्तेमाल कर करना चाहते थे, ब्रेक नॉक अंपायर के बाद अपील की गई है, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ, स्कोर अपनी जगह पर रुका हुआ 5 रनों पर निशान आए हैं। पहली गेंद को खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं हुआ, गेंद विकेट कीपर के दस्तान में गई है। अपील हुई थी, उत्साह था मगर माविस्वाद था। लाजवाब गेंदबाजी का जलवा भी करना होगा, क्योंकि आपने सही कहा सर जी, ये क्वालिफाई का मुकाबला है, जो टीम जीतेगी वो 3 टॉप में जाएगी। अगली गेंद निशान खिलाती हुई बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, विकेट कीपर ने गलती की है। गेंद शॉर्ट टर्म पर थोड़े से बफल हुए खिलाड़ी, 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ निशान ने अपने खाते को बंद किया, टीम की रन संख्या को पहुंचाया 6 रन ओवर। लाजवाब मुकाबले हैं, 4-4 का यह आखिरी मुकाबला है। दोनों टीम 2 हाथ करने के लिए उतरी है। हर टीम चाहेगी कि हम इरादे लेकर आए हैं, इलाका किसका भी हो, धमाका हमारा होना चाहिए। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ, एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के बाद दूसरी ओवर की कहानी को शुरुआत होगी। माइक्रोफोन पर आवाज आएगी, सर जी की कमांड दीजिए। लड़ना होगा सर जी। अब रोहित गेंदबाजी पर आया, जिन्होंने मैडन और फेंकी थी बल्लेबाजी। तर लढत पाहतोय आपण, रोहित विरुद्ध नितेश, बेस्ट विरुद्ध बेस्ट लढत आहे. आणि या ठिकाणी स्लोअर करण्याचा प्रयत्न होता, एक धाव प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय का? आणि नक्कीच या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावेने धावसंख्या 8 वरती. या ठिकाणी धावचीची संधी होती, परंतु थ्रो पाहिला आपण थोडासा यष्टांच्या बाजूने गेला आणि या ठिकाणी जीवनदान म्हणता येईल सुहान याला मिळालंय. आणि रोहित आता संघासाठी कशा पद्धतीनं योगदान देतोय पाहूया. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो रोहितचा पुढचा चेंडू, ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक मेडन षटक हाताळलं होतं, तो रोहित आपण पाहतो. या ठिकाणी बॉलिंग मार्क होती, संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय आणि दुसरा चेंडू या ठिकाणी आपल्या षटकातील हाताळण्याचा प्रयत्न करेल रोहित. नक्कीच या ठिकाणी चांगला प्रयत्न होता पहिल्या चेंडूवरती, दुसरा चेंडू या ठिकाणी रोहितचा पंचांच्या नावाने मारा करतोय. दरम्यान पाहतोय आपण नितेश फलंदाजीसाठी डान्सिंग डाऊन काढण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून मारलेला आहे चेंडू, तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय का? आणि या ठिकाणी काय पाहतोय आपण मैदानात जहीर भाई? सही कहा सर जी, इस मैदान पर डी फैक्टर आपको बहुत कुछ संभालना होगा, क्योंकि फन लाइट के मुकाबले का आपको खेल आपको बसाना होगा। इस मैदान पर आपको रुकना भी है, गिरना भी है, मगर इस मैदान पर संभल कर बल्लेबाजी गेंदबाजी का जलवा भी करना होगा, लड़ना होगा, क्योंकि ये मुकाबला आपके लिए, दोनों टीमों के लिए है मुकाबला है। एक तरफ आप देख रहे हैं तो श्रीराम कसराली टीम, तो एक तरफ युवा ग्रुप। लाजवाब बल्लेबाजी का जलवा दोनों टीमों ने बिखरा है, मगर ये मुकाबला किसके झोली में जाएगा, आज की रात किसके नाम लिखी जाएगी, और दोस्तों कौन 9 तारीख को ग्रैंड फाइनल के दिन इस मैदान पर अपने कदमों को लेकर आएगा? सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच चांगला प्रयत्न मी म्हणता येईल दोन्ही संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळतो. श्रीराम कसराळे आणि युवा ग्रुप वाढीव मार्फत. दरम्यान रोहितचा पुढचा चेंडू, आता मात्र स्ट्राईक करून नितेश पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुरेख, काय झेल पकडलाय, अतिशय सुरेख झेल, आकर्षक झेल बाहेर आपण पाहतोय रोहित याने. आणि का त्याला मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळालेला होता, तर याच्यासाठी मिळाला होता, ज्याने पाठीमागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू निर्धाव हाताळले. आता मात्र या ठिकाणी एक आकर्षक झेल टिपलेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी रोहित भाई पाहतोय आपण. आप रिप्ले देख सकते हैं कि लाजवाब अंदाज में दोस्तों अपनी बॉलर थ्रू में एक लाजवाब ड्राई लगाई और उस गेंद पर छप्पड़ लगाकर उस गेंद को पकड़ा और बल्लेबाज को भेज दिया मैदान के बाद। देखिए रिवे में लाजवाब कैच, क्या एफर्ट, इसको कहते हैं एफर्ट। लाजवाब गेंदबाजी, लाजवाब कैच इस मैदान पर रोहित द्वारा होता हुआ। क्या कहेंगे सर जी आप? नक्कीच मला वाटेल की या दिवसातला अतिशय सुरेख झेल असेल हा. नक्कीच एक काय झेल टिपलाय रोहित याचा आणि काय योगदान देतो रोहित आपल्या संघासाठी. नक्कीच 100% एफर्ट्स कशाला म्हणतात, तर हे आपल्याला रोहितच्या मार्फत पाहायला मिळतं संघासाठी. श्रीराम कसराळीचा संघ हा खेळाडू नक्कीच आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतो. दरम्यान पुढचा चेंडू क्रमांक
चौथा कशा पद्धतीने हाताळतोय स्ट्राईक एंडवरती विशाल पाटील नवीन बॅटर या ठिकाणी पाहतोय आपण ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदा मात्र पूर्ण केली जाईल आणि एका धावेत समाधान मानावं लागणार कारण सुंदर गोलंदाजी आपल्याला रोहित याच्या मार्फत पाहायला मिळते जहीर भाई पाठीमागच्या झेलबद्दल आपल्याला आपण काय व्यक्त कराल सही कहा सर जी, एक लाजवाब एफर्ट। देखिए आप अपनी टीम के लिए एफर्ट देना बहुत जरूरी है। कैच मिले ना मिले मगर उस गेंद पर जाकर अपनी एफर्ट देना आपका कर्तव्य बनता है और वो कर्तव्य को रोहित ने पूरा किया और लाजवाब कैच। थोड़ी सी पैर में तकलीफ आ रही है, क्रैम्प आता हुआ नजर आ रहा है, मगर हम चाहेंगे कि हर खिलाड़ी सही सलामत रहे। आने वाली तमाम जिंदगी में ये क्रिकेट आगे भी खेलना है और लाजवाब क्रिकेट आपको खेलना होगा, तो इस मैदान पर सही सलामत ऊपर वाले सभी खिलाड़ी को हमारे रख दे और लाजवाब खेल इस मैदान पर चलता हुआ, क्योंकि रोहित लाजवाब गेंदबाजी का जलवा भी कर रहे हैं अपने टीम के लिए। अभी तक बात की जाए तो 11 रन बने हैं, 2 विकेट डगआउट में गए हैं। आखिरी गेंद 5वीं गेंद लेकर तैयार होते हुए अमित स्ट्राइक पर आउटसाइड पर हल्का सा खेला है गेंद, इसको वाले क्षेत्र में ड्रास होती हुई जब गेंद को फील किया जाएगा, 1 को 2 में तब्दील करना चाहेंगे, मगर गेंदबाज खिलाड़ी उसने चतुर से देखिए गेंद को लेकर आते हुए नजर आए। 1 रन के साथ इसको जाप होता हुआ 12, दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ अच्छी गेंदबाजी, अभी तक 5 गेंदें फेंकी हैं, 1 विकेट सफलता हासिल की है और 6 रन कर दिए गए रोहित ने। अब क्या कहना चाहेंगे सर जी? नक्कीच या ठिकाणी सूर्य गोलंदाजी आपल्याला रोहित मार्फत पाहायला मिळते। आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि 6 धावा, एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले रोहितला। आता मात्र शेवटचा चेंडू कशा पद्धतीने स्ट्राईक वरती विशाल पाटील, काय सर क्रॅम्प आलाय थोडासा पायामध्ये, थोडासा मला वाटतं डिस्टर्ब वाटतोय रोहित, परंतु नक्कीच आपल्याला संघासाठी तुझं योगदान मोठं आहे आणि त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। 100% एफर्ट्स या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतात रोहित याचे। दरम्यान पुढचा चेंडू रोहित याचा, नितेश मात्र विशाल पाटील स्ट्राईक एंडवरती पुन्हा 10 टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सुटलाय, मात्र या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते। 14 या धावसंख्या होती, षटक समाप्त होते दुसरं आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 14। यस डीजे आतमध्ये आणि पाणी पण घेऊन जा। 12 चेंडू खेल अधूरी बाकी है, पाऊया 12 गेंद में बने हैं 14, 2 विकेट खोए हैं युवा ग्रुप टीम ने, मगर अब आने वाली 12 गेंदें रजिस्टर आप देख सकते हैं 28 बता रहा है, मगर कितने रन छोड़े जाएंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा, लड़ना होगा। दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर है, सुबह से तमाम 12 टीमों में से 2 टीमें इस मैदान पर 2 हाथ करती हुई नजर आई है। जो जीतेगा वो क्वालिफाइड नंबर 3 में अपनी जगह बनाएगा, मगर कौन सी वो टीम होगी, युवा खिलाड़ी युवा ग्रुप या फिर इस मैदान पर श्री राम कसरा टीम। एक लाजवाब खिलाड़ी, दोनों टीमों ने लाजवाब बल्लेबाजी का जलवा भी करा, गेंदबाजी की है, फील्डिंग की है और राउंडर प्रदर्शन इस मैदान पर किया है, मगर लड़ना होगा। कहते हैं ना, इस मैदान पर जीत हो तो इस मैदान पर जश्न भी बनाने में, खुशी होने में कोई देरी नहीं होती, मगर वो कौन सी टीम जश्न बनाएगी इस मैदान पर थोड़ा इंतजार करना होगा। 12 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है। क्रिकेट का महासंग्राम महोत्सव आप देख रहे हैं, 12 गेंदों में 14 रन बने हैं, 2 विकेट युवा ग्रुप ने गंवाए हैं, मगर अब 12 गेंदों पर एक विचार मंच बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। फुल लाइट की क्रिकेट आप देख रहे हैं, मैदान के अंदर गया है पानी थोड़ी से खिलाड़ियों के लिए और जाना भी चाहिए दोस्तों। एक लाजवाब अपने बदन के अंदर पानी ज़्यादा से ज़्यादा पीते रहे, अपना फिटनेस और इस मैदान पर लाजवाब खेल होता रहे। आप डीबीएन लाइव पर ये कवरेज देख रहे हैं, आप डीबीएन लाइव को भी लाइक करें, सब्सक्राइब करें और वाकई में अगर बटन दबाएं और इस तमाम आने वाले हर मुकाबले की माहिती हमारे तमाम डीबीएन लाइव पर आपको मिलती रहे, क्योंकि एक बेहतरीन कवरेज आप डीबीएन लाइव आप देख रहे हैं। जिन्होंने युवा 2 हमारे व्यक्ति नारंगी की, जिन्होंने आगे बढ़कर फैसला लिया, उसको ऊपर वाले ने आगे भी बढ़ाया है। अच्छी गेंद दिया, हम सर खेलना चाहते थे, विकेट कीपर ने खड़ी दी है, अब रन आउट का विकेट है, खिलाड़ी गिरे। मैंने कहा था यहाँ पर डी फैक्टर में आपको संभालना होगा। कमांड डीजे।
कीपर ने वहां से चतुरा खिलाड़ी जैसे स्लीप हुए उसके बाद नौक्षा गेंदबाज के हाथों में गेंद दी और बल्ले गेंदबाज ने कोई गलती नहीं करते विकेट नंबर 1 और गाता हुआ तीसरा विकेट गिरा है युवा ग्रुप टीम का 14 रनों पर। अगली गेंद इस मैदान पर अशद की आउटसाइड खेलना चाहते चेंजअप पर वेरिएशन था। सर जी आप बैकअप करते हुए गेंदबाज क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच्या ठिकाणी सुरेश क्षेत्ररक्षण श्रीराम कसाळे संघामार्फत पाहायला मिळतंय. गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला काहीसा चेंडू समजलेला नाही आहे. या ठिकाणी चेंडू निर्धाव विसावलं यष्टीरक्षकाकडे आणि कोणतीही धाव नाही आहे. या ठिकाणी धावसंख्या स्थिरावलेली मात्र 14 वरती पाहतोय आपण. 3 खेळाडू या ठिकाणी बाद झालेले आहेत. पहिला इनिंगचा खेळ या ठिकाणी पाहतोय आपण आणि सुरेख फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आहे लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार आहे का? नाही. या ठिकाणी तुतू मेमे करता करता एक धाव या ठिकाणी फक्त आणि एक धावेने धावसंख्या पुढे सकते 15 धावसंख्येवरती. इसको जा पहुंचा हुआ 15 रन पर। तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ 4 ओवर का ये आखिरी मुकाबला आप देख रहे हैं। दोनों टीमें पैकेज की तरह हैं। क्वालिफाई का मुकाबला है। एक तरफ युवा ग्रुप एक तरफ श्रीराम कसराज टीम। अच्छी गेंद फ्री करना अपील हुई अंपायर ने कहा स्टंप के सामने पकड़ गए बल्लेबाज कौन? चौथा झटका लगता हुआ युवा ग्रुप के उम्मीदों को चौथा झटका कमांड दीजिए। जी आप बेहतरीन गेंदबाजी का जलवा गेंदबाज भी करते हुए नजर आ रहे हैं। लाजवाब गेंदबाजी इस मैदान पर होती हुई न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं। अब न्यू बैटर मैदान पर अगली गेंद खेल तैयार। आउटसाइड खेलना चाहते थे अभय मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं। गेंद जाती विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। लाजवाब गेंदबाजी का जलवा होता हुआ द्वारा देखने को मिलती हुई ये गेंदबाजी का जलवा 5 गेंदों इस मैदान पर हुई है। लाजवाब गेंदबाजी का जलवा भी कर रहे हैं। बैकअप किया अपने टीम के लिए स्कोर को लगाम लगाया है। 15 पर 4 विकेट गिरे हैं युवा ग्रुप टीम के। लड़ना होगा युवा ग्रुप के बल्लेबाजों को। आउटसाइड बेहतरीन शॉट है। गेंद आती हुई एक्स्ट्रा कवर दिशा में जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन आसानी से पूरा होता हुआ। 1 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी। रन संख्या 16। ओवर नंबर 3 का खेल समाप्त। 6 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी रहेगा। एक ब्रेक के बाद आखिरी ओवर की कहानी को लेकर मैदान पर तैयार हो जाएंगे कमांडीज। कमांडीज धीरज गेंदबाजी बनाए आखिरी ओवर लेकर तैयार होंगे। बेहतरीन मुकाबला है सर जी। आप 6 गेंदों का खेल बचा है। 16 रन बने हैं। 4 विकेट गंवाही हैं मगर ये 6 गेंदों में 12 से 15 रन आपको जोड़ने होंगे। ये शाम का समय आप फन लाइन का मुकाबला आप क्या कहना चाहेंगे? नक्कीच ठिकाणी आता मात्र एक प्रोजेक्ट स्कोर आपण पाहतोय परंतु एक मोठी धावसंख्या उभारायची असेल जरी तरी ते मोठी फटके येणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे निर्णायक षटक आहे. करंट रन रेट आपण पाहतोय 5.33 या ठिकाणी करंट रन रेट आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर आपण बघतोय 22 धावा. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं श्रीराम कसराळी यांची जर बॅटिंग लाईनअप बघितली तर या ठिकाणी एक निर्णायक स्कोर या ठिकाणी तयार करावा लागणार आहे. एक चांगलं उद्दिष्ट या ठिकाणी दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी उत्तुंग केलेला आहे पेव्हलियनच्या दिशेने समोरच्या आणि या ठिकाणी झेलबाद व्हावं लागणार आहे फलंदाज अभय याला. यस डीजे
अभय बाद झालाय आणि अभयची जागा येण्यासाठी आलेला आता मात्र श्यामला आपल्या संघासाठी एक मोठे योगदान द्यावं लागणार आहे, कारण श्रीराम कसाळी सांका एक महाबलाढ्य संघ या ठिकाणी पाहतोय आपण आणि त्यांच्या समोर जर आपल्याला या स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असेल तर मात्र आता या ठिकाणी आपल्या संघासाठी श्याम पाटील काहीतरी करावं लागणार आहे. गोलंदाजी अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. धीरजच्या मार्फत पाहिलं चेंडूवरती या ठिकाणी झेलबाद देऊन अभय याला माघारी पाठवलाय. एक चांगलं गोलंदाजीचं क्षेत्ररक्षण प्रदर्शन आपल्याला श्रीराम कसाळीच्या या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. धीरज पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेला. या षटकातला दुसरा चेंडू असेल श्याम फलंदाजीसाठी आणि श्यामला काहीसा चेंडू समजलेला नाही आहे आणि या ठिकाणी श्यामला बाद व्हावं लागणार आहे. श्याम मात्र आता एक आणखी खेळाडू बाद होतोय. युवा ग्रुप वाढीव याचा एक सुमधुर संगीत ऐकूया मयूर डीजे यांच्या मार्फत आणि पुन्हा एकदा येऊया क्रिकेट मैदानात. या ठिकाणी पाहतो आपण धीरज गोलंदाजी मार्ग होते. एक सुंदर गोलंदाजी या ठिकाणी धीरजच्या मार्फत पाहायला वाटतोय. एक सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आहे सुहान काहीसा पावलांमध्ये थोडेसे रनअप चुकतोय आणि पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. दरम्यान या ठिकाणी पुढचा चेंडू धीरज एक संघासाठी चांगलं योगदान म्हणता येईल धीरज याचं. श्रीराम कसाळी मार्फत एक चांगलं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळत आहे. 16 धावा झालेल्या फटक्यावरती अतिशय सुरेख फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सुटतोय. दरम्यान मात्र 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 18 या धावसंख्येवरती. आणि नक्कीच जर बघितला पण हा जर झेल सुटतोय आणि सुहान आहे फलंदाजीसाठी 5 चेंडू आतापर्यंत खेळतोय. 4 धावा या ठिकाणी धावफलकावरती त्याच्या नावाला लागलेले आहेत आणि आतापर्यंत त्याचा या ठिकाणी जीवनदान मिळतंय. पुढच्या येणाऱ्या 3 चेंडूवरती कशा पद्धतीनं या ठिकाणी सुहान खेळतोय जय भाई. सही का सजी सुहान को एक मौका मिला. रोहित थे वहां पर मिड विकेट क्षेत्र में गेंद हवा में थी. कैच ड्रॉप होता हुआ नजर आया. अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेल दिया. लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है. ये कैच बनेगा मैच बनेगा. ले लिया कैच. सुहान की खेली को लगा दिया विराम. बल्लेबाज गॉन. विकेट गिरता हुआ मधु संगीत आता हुआ. नवीन बॅटर या ठिकाणी मैदानात दाखल होतोय नवनीत. युवा ग्रुप वाढीव संघ आतापर्यंत धावफलकावरती धावा 18 आणि या ठिकाणी 4 बॅटर या ठिकाणी बाद झालेले आहेत. पाहतोय आपण 3.4चा म्हणजे 3 षटक आणि 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे निर्णायक 2 चेंडू असतील आणि या 2 चेंडू होती नेमकी किती धावा वसूल करण्यामध्ये यश मिळते नवनीत याला पाहूया. दरम्यान पाहतोय आपण रन रेट आहे 4.91. अच्छा अजय पाटील आणि नवनीत पाटील दोन्ही भाऊ मैदानामध्ये पाहतोय आपण. एक स्ट्राईक एंडला एक नॉन स्ट्राईक एंडला फुलर लेनचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाही कारण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता मात्र अजय पाटील या ठिकाणी दोन्हीही भाऊ मैदानामध्ये आहेत. एक स्ट्राईक एंडवरती एक नॉन स्ट्राईक एंडवरती अजय पाटील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि गोलंदाजीसाठी धीरज. आतापर्यंत 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती 3 धावा खर्च करून या ठिकाणी 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालेला धीरज पाहतोय आपण. आणि या ठिकाणी फलंदाजाला काहीसा चेंडू समजलेला नाही आहे मात्र या ठिकाणी पंचवळतील आमच्याकडे लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 1900 धावसंख्येवरती. षटक समाप्त होत आहे.
सॉरी धावसंख्या दिलेली आहे 20 आणि जिंकण्यासाठी 21 धावांचं आव्हान. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 20. इनर हा सामना चाललाय. युवा ग्रुप वाढीवने 4 षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि श्रीराम कसरली यांना जिंकण्यासाठी 21 धावांचं आव्हान दिलेलं आहे. जयभाई, आपण वारंवार त्याचा उल्लेख करतो की नाण्याची एक बाजू बघितलेली, आता दुसरी बाजू बघायची आहे कशा पद्धतीची असणार आहे. कारण सुरेख गोलंदाज आपण पाहिले तर युवा ग्रुप वाढीव संघामध्ये आहेत चांगले गोलंदाज आणि 24 चेंडू आणि 21 धावा या ठिकाणी डिफेंड करायच्या आहेत. यस जहीरभाई, सही कहा सर जी. 24 चेंडू और 21 जवान आह्वान है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आज सुबह में हमने देखा. 10:50 पर पहली गेंद प्ले की गई थी और एक लाजवाब मुकाबले की शुरुआत एनसीसी ट्रॉफी 2024 का महासंग्राम को शुरुआत हुई थी. मगर अब आप देख रहे हैं तो इस मैदान पर 8:50 हो चुके. एक बेहतरीन मुकाबला अब देख रहे हैं. आइए, जब मैच की शुरुआत होगी तो एक बेहतरीन आवाज के मालिक तुखाराम मांगल सर जी माइक्रोफोन पर आएंगे और 24 गेंदें 21 रन किसी पीछे किया जाएगा या रोका जाएगा. इस मैदान पर गेंदबाजी का जलवा बिखरना होगा और हमारे सर जी भी हमारे साथ है, तुखाराम सर जी के साथ जुड़ जाएंगे. एक बेहतरीन मुकाबले की शुरुआत है. और मगर दोस्तों, आज का आखिरी मुकाबला क्वालिफाई नंबर 3 में कौन अपनी जगह बनाएगा और ये क्वालिफाई नंबर का मुकाबला जी जान लगाना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. आइए सुनते हैं अगली आवाज तुखाराम सर जी की एक ब्रेक के बाद. देवेंद्र पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हे लक्षात ठेवा. अब मैच जीतना होगा तो गेंदबाजी का जलवा भी करना होगा. यहाँ पर लड़ना होगा. इनाम तो जरूर आए हैं मगर आपको अपना काम मैदान के अंदर करना होगा. तो कहते हैं ना, ऊपर वाला भी कहता है मेहनत कर ले, मेहनत करने वालों को मैं देने के लिए काजी हूं. मगर इस मैदान पर आपको मेहनत करनी होगी, मेहनत करने वाले को ही फल मिलेगा. क्या होगा क्या नहीं, इस मैदान पर सुनते हैं अगली आवाज हमारे सर जी की और हमारे सभी के चैते लाल समालोचक तुखाराम मांगेल सर जी की आवाज लेकर आएंगे. 24 गेंदे 21 की दरकार है. इस मैदान पर श्रीराम कसराली टीम को आगे पड़ाव लेने बजे क्वालिफाई करने के लिए कौन आएगा अपनी कदमों को लेकर फाइनल के 9 तारीख को इस मैदान पर होगा एनसीसी ट्रॉफी का ग्रीन फाइनल दिन. और लाजवाब वो दिन होगा, किसके लिए वो मुबारक दिन इस मैदान पर होगा ये आने वाला समय तय करेगा. आइए हम आपसे लेते हैं थोड़ी देर के लिए रजा. माइक्रोफोन पर आएंगे तुकाराम सर जी. धन्यवाद जहीर भैया. एक सुंदर आवाज आपण ऐकत होतो जहीर भाई यांचा. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. आपल्या नारंगी गावचं एक लाडकं व्यक्तिमत्व तुकाराम मांगेला सर, महाराष्ट्राचे एक उत्कृष्ट समालोचक आपल्याला पाहायला मिळतील. एक सुंदर आवाज त्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळेल समालोचन कक्षामध्ये. दरम्यान आपण पाहतोय चालू सामन्यामध्ये युवा ग्रुप वाढीव या संघासाठी एक कॅश प्राइज आले. देवेंद्र पाटील यांनी जर सलग 3 खेळाडू बाद करण्यामध्ये एखाद्या गोलंदाजाला यश मिळतंय तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला चेंडू या ठिकाणी अतिशय सुरेख या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नक्कीच. या ठिकाणी 2 धाव पूर्ण होतील आणि 2 धावेने स्वतःचं खातं खोलले, संघाचं खातं खोलले या ठिकाणी वैभव याने आणि 2 धावेने संघाची चांगली सुरुवात. येस, आमच्या बरोबर तुकाराम मांगेला सर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेले आहेत. येस तुकाराम मांगेला. थँक्यू सर. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकत होता. या षटकामध्ये 5 धावा जर केल्या तर दिलीप पाटूंकडनं 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सलामी जोडी मैदानावरती आहे सुहान. अभी आहेत गोलंदाजीला. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये. छोटा आव्हान है, टोटल छोटा है लेकिन ये बैटल बड़ा बन सकता है. आणि जर हॅट्रिक घेतली तर देवेंद्र पाटील यांच्याकडनं, देवेंद्र पाटीलकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अभी आहे. अभिला आता प्रतिस्पर्ध्यावरती हावी व्हावं लागणार आहे इथून, कारण अभि आहे गोलंदाजीसाठी. इथून धावा झाले धापलकावरती
3 वरती आहेत वैभव आणि विकी भरोशाची जोडी आहे. व्ही फॉर तो मिस्टर नटवरलालवाला पाहिला ना विक्रमवाला व्ही, तसा हा कसरालीचा व्ही फॅक्टर आहे. हा विनिंग फॅक्टर पण आहे कारण विक्ट्री फॅक्टर पण राहिला आहे. इथून जिंकून दिले विकीनं आणि वैभवनं सुद्धा चांगली बॅटिंग केले. पण बेटावरनं आलेला वाढीवच्या बेटावरनं आलेला संघ आहे तो वाढीवचा संघ ऑफसाईडच्या दिशेने स्क्वेअर ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. त्या बेटावरनं आम्ही आलोय बेटावरनं पण थेट म्हणजे बेट टू थेट फायनलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न वाढीव संघ करणार. पहिल्या 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा 5. नक्कीच या ठिकाणी पाहिला पण की वाढीवचा संघ जसा म्हणा एक सुंदर आवाज ऐकतो तुकाराम मांगले सर यांचा. आणि पुढचा चेंडू अवी पाटील याचा आणि या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पंच आमच्या बाजूने वरतील. या ठिकाणी 1 धाव स्क्वेअरच्या सोबत 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 6 या धावसंख्येवरती. येस तुकाराम सर पहिल्या षटक प्रगती होते आहे आणि पहिल्या 3 चेंडू फेकून दिलेत आणि 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 21 टार्गेट आहे म्हणून म्हटलं ना टोटल बडा नाही लेकिन बॅटल बडा हो सकता है. बॅटल कधी मोठं होणार ज्यावेळेला तुम्ही टॅकल करणार त्यावेळेला तो बॅटल थोडंसं मोठं होऊ शकते. आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं 2000 ज्या 23 NC चषक ग्रामीणमध्ये आई जीवदानी कसरालीनं क्वालिफाय केलं होतं. आता श्रीराम कसराली आहे जो क्वालिफायचे रेस 1-2 अजून समानता आहेत. त्या टीम मधले 2 खेळाडू या टीम मध्ये पण आहेत. त्याचाही उच्चार केला जाईल त्याचाही उल्लेख केला जाणार आहे. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली 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 टीमला जाईल. मॅचला मजा येणार आहे. टॅकल करा बॅटल बनवा ही टोटली मोठी होऊ शकते. विकेट आलाय ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. शाळेचे आमचे नक्कीच सर आहेत आणि बहुतांश वेळेला ज्या ज्या वेळ असतो आमच्या या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती नेहमीच समाज कक्षामध्ये आम्हाला सहकार्य करता. हा मिसटाईम स्ट्रोक झाला होता तिथून विकीचा विकेट फॅक्टर फार महत्त्वाचं आहे. जितके विकेट जातील जितके विकेट घेतले जातील तितका दबाव नवीन येणाऱ्या फलंदाजावरती होणार आहे. म्हणून एकच ऑप्शन आहे तुम्ही सर आहात ज्यावेळेला प्रश्न सोडवायचे तर मग 4 ऑप्शन तुम्ही देतात. इथे 4 ऑप्शन नाही आहेत एकच आहे तुमच्या जवळ तो डब्ल्यूवाला विकेटवाला तुमच्या दिशेने येतोय. नवीन फलंदाज दाखल झाला आहे तिथून रोहित ज्या खेळाडूचा उल्लेख करणार होतो गेल्या वर्षी या खेळाडू पाहिलं होतं आणि पुन्हा एकदा इथे दाखल झालाय. नक्कीच रोहितला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करायला नाही. तुम्ही सांगितलं की व्ही फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे आणि ती विकेट या ठिकाणी मिळालेली आहे युवा वाढीव संघाला. दरम्यान या ठिकाणी पाहतोय आपण सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी आता मात्र सावधगिरीने पाऊल श्रीराम कसराली रोहितच्या मार्फत उचललं जातंय आणि पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 1 खेळाडू बाद आणि 7. यस डीजे वाढीव व्हायचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराईचा संघ सुद्धा प्रयत्न करणार आहे की आम्ही आता फायनल डेला येणार. तो ग्रँड फिनालचा दिवस फ्रायडेवाला दिवस त्या दिवशी आम्ही येण्याचा प्रयत्न करणार. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. संदेश म्हणजे मेसेज असतो संदेशचा अर्थच असतो की एक संदेश आता तिथून येत असताना त्याच्या सहकार्याने त्याला दिलेला आहे संदेश की आपल्याला जसं सरांनी उल्लेख केला व्ही वाला फॅक्टरचा मी उल्लेख केला होता वैभवचा विकीचा आणि डब्ल्यूचा उल्लेख का केला कारण UVW नंतर व्ही नंतर डब्ल्यूच येतो ना म्हणून डब्ल्यूचा उल्लेख त्याकरता केला विकेटवाला फॅक्टर घ्याकरता. इथे जर तुम्ही काढाल विकेट तर मिळेल फ्रायडेला येण्याचं तिकीट तुम्हाला तेव्हाच मिळणार तुम्ही इथून विकेट घेणार. गोलंदाज रेडी झाला संदेश आणि रोहित जो गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये हिट ठरला होता ही नाही स्पर्धा VGPLची स्पर्धा सुद्धा हिट ठरला होता तो रोहित आहे आणि रोहितचा अडसर तुम्हाला दूर करावा लागणार आहे. नक्कीच या ठिकाणी रो हिट करावा लागणार आहे आणि जो रोहित ज्याने पाठीमागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी योगदान चांगलं दिलंय नाही या टप्प्यापर्यंत आता आपल्या संघाला घेऊन आलाय तो रोहित या ठिकाणी पाहतोय आपण. सुरेख फाटका या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी रोहितची खेळी समाप्त होते. रोहित बाद होतोय. एक मोठा विकेट बाद होतोय.
श्रीराम कसरळेचा यश डीजे. विकेट मी डब्ल्यूचा उल्लेख का केला होता सर, कारण तो विकेट महत्वाचा होता. तो विकेट काढल्यानंतर म्हणजे एखाद्या प्रतिस्पर्धेचं ज्यावेळेला सैन्य येतं ना, मग सेनापतीवरती हल्ला करायचा. जो लीडर असतो सेनापतीवरती किंवा एखादा गेम चेंजर आहे, तो गेम चेंजरवरती तुम्ही जर हमला केला तर त्याचा परिणाम इतर होतो. बघा रिप्लेमध्ये आपण बघू शकता कशा पद्धतीने चेंडू हाताळला होता. तिथून इनसाइड आउटचा फटका खेळला होता, बॅटच्या महत्वात नाही लागलाय, पण ज्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय तिथून क्षेत्ररक्षक होते. हो सुंदर झेल. नितेश होते तिथे आणि नितेशने सेलिब्रेशन सुद्धा केलंय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. नवीन फलंदाज मागचा मॅच आपण पाहिला करण जो मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता आणि तोच सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानावरती दाखल होतोय. वैभव आणि करणी जोडे मैदानावरती. संदेशनं प्रतिस्पर्ध्याला संदेश दिलाय, मेसेज, हा मॅच आम्ही नाही सोडणार. आम्ही वाडीवरनं आलो, युवा ग्रुप आहे आमचा, युवा जोश आहे, सलसलचं रक्त आहे आणि हा मॅच आम्ही नाही सोडणार हे संदेशही सांगणार. आता टेन्शन वाढलंय. करण आहे तिथून स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड करता जातील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. ओ ओ ओ ओ सर्व काही घडणार. धावणार, पडणार, उठणार, पुन्हा एकदा तयार होणार, नाही थांबणार. हा मॅच आम्हाला जिंकायचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होणार. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. आता ही कहाणी 16-13 वाली आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच रंगलाय या नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती. नक्कीच आपण एका गोष्टीचा उल्लेख केला होता की टार्गेट जरी छोटं असलं तरी बॅटल या ठिकाणी मोठं होणार आहे आणि तेच काहीसं बॅटल या ठिकाणी मोठं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान श्रीराम कसराळी संघ 8 धावा आणि 2 खेळाडू या ठिकाणी बाजलेले आहेत आणि मोठे खेळाडू जे उत्तुंग फटके मारण्यामध्ये माहीर होता आणि त्यामध्ये जो मुख्य अडसर होता, आपण तुकाराम मांगले सर आपण उल्लेख केला की जो मुख्य अडसर होता, जो सेनापती होता, तो रोहित या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळाले वाडीवेल संघाला. आता मात्र हलक्या ढकलण्याचा प्रयत्न, 1 धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावाने धावसंख्या पुढे सरकते. 9 धावसंख्या होती. वैभव काय दाखवतोय माहिती आहे सर, थोडंसं पुश करो और खुश रहो, जे ऍड मध्ये यायची ना, थोडासा हलका पुश करो आणि खुश रहो. आता या सर्व घडामोडीमध्ये आता कोणाचं टेक्निक तंत्र ते थोडंसं बाजूला राहणार आहे. जसं आपण उल्लेख करतो ना प्रेशरवाला, दबावाला, हा प्रेशरवाला आहे ना पेशन्सवाला पण गेम आहे, संयमाचा खेळ आहे. संयम इथे दाखवावं लागणार आहे कारण अशा नाजूक परिस्थितीमध्ये आता मॅच आहे ना की मॅच कधी या बाजूला त्या बाजूला जाऊ शकतो. करंट रन रेट, रिक्वायर रन रेट जवळपास आहेत, तिथे 5 आहे जवळपास, इथे 6 आहे, जास्त काही फरक नाही आहे. स्ट्रायकर एंडला करण आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, पायावरती चेंडू आदळलाय, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव या चेंडूवरती, लेग बाईचा इशारा, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण षटक क्रमांक 2. 4 चेंडू आतापर्यंत खेळून झालेत आणि धाव करत लागलेले आहेत 10 आणि वैभव स्ट्राईक एंडवरती 3 चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि 4 धावांवरती खेळतोय वैभव आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाले. आता पंतांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. पुढचा चेंडू, आकोटाप्याचा चेंडू या ठिकाणी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का या ठिकाणी निश्चितच नाही होणार आहे कारण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 11 वरती जाऊन पोहोचले. कॅश प्राइज झाले. वाडीवचा संघ खेळतो इथून क्वालिफायच्या मॅच मध्ये आणि रंजन पाटील नारंगी 4131 यांच्याकडनं एक कॅश प्राइज आलंय. वाडीव टीम हा मॅच जिंकतोय, क्वालिफाय होतोय तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला पैसा आला आता मजा येणार आहे. पारितोषिक लागले एका बाजूने, पारितोषिक लागले आता दुसऱ्या बाजूने, कारण पारडा इथून तिथे जाणार. 13-10 चा मॅच आहे. 13 चेंडूचा कॅच शिल्लक आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. 10 येतो 10 का दम भी दिखाना आहे. पुढे सरसावून खेळला, इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू खेळलाय, चेंडू जातो बाउंड लाईन जवळ, क्षेत्ररक्षक तिथून पोहोचले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. आता बघूया, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅचचा पारा नाही, वातावरणाला पारा थोडासा खाली आलाय. 8 आहे, गाठही पडले, वाटही लागणार आहे. 12-8 चा मॅच. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया पुन्हा एकदा.
8 धावांची आवश्यकता. 13 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत 2 षटकामध्ये. 12 चेंडू खेळून झालेले आहेत आणि अजूनही 12 चेंडू खेळायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 13 धावा झालेल्या आहेत आणि 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान या ठिकाणी वाढीव संघासाठी पाहतोय आपण कॅश प्राईज या ठिकाणी लावले गेलंय. रंजन पाटील यांच्यामार्फत 2000चं कॅश प्राईज आहे. नक्कीच आता आपण पाहिलं तुकाराम मांगले सर यांच्यामार्फत या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये अनाउन्समेंट झालेली आहे. आणि पुढील षटक 3रं षटक या ठिकाणी हाताळतोय सर श्याम पाटील यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राईज आला. या षटकामध्ये फक्त 2 धावा तुम्ही दिल्या. 2 धावांचं षटक आलं तर श्याम पाटील देवेन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज म्हणून म्हटलं ना. आणि दिलीप पाटील यांच्याकडनं 300 रुपयाचं आहे. बघा तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे. 2 धावांचं 2 विकेटचं. बघूया 12-8चा मॅच आहे. वैभव स्ट्रायकर एंडला आहे. वैभवकडे अनुभव आहे. अनुभव वैभवकडे सुद्धा आहे. अनुभव आहे वैभवकडे. वैभवने षटका खेळला आहे. पॉईंटच्या डोक्यावर चेंडू खेळला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. वैभव आहे. फटक्यांचं वैभव त्याच्या जवळ आहे आणि वैभवला माहिती आहे अशा वेळेला कसं खेळायचं आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्यात. नक्कीच वैभवकडे वैभव आहे आणि ते वैभव या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय या नारंगीच्या क्रीडा मैदानावरती. वैभव आपल्या श्रीराम कसराळी संघामार्फत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कॅश प्राईज येते वाढीव संघासाठी. जरा श्याम आता मात्र तुला या ठिकाणी पुढचे सगळे चेंडू निर्धाव फेकायचे आहेत. तुझ्यासाठी 300 रुपयाचे कॅश प्राईज आहे. दरम्यान श्याम गोलंदाजी मार्गावरती पंचांच्या डाव्या बाजूने आणि वैभव फलंदाजीसाठी वैभव या ठिकाणी सज्ज झालाय. पुन्हा एकदा आखोटापाचा चेंडू आणि वैभव याला काहीच चेंडू समजलेला नाही आहे. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव विसावतोय. चांगलं कमबॅक म्हणता येईल वैभव याचं. पाहतोय आपण फलंदाजाला काहीसा चेंडू समजलेला नाही आहे आणि एक निर्धाव चेंडू. नक्कीच प्रत्येक एक चेंडू सर आपण बघितला तर हा मोलाचा असणार आहे. फार मोलाचा. एक डॉट बॉलला प्रेशर वाढणार. दबाव वाढणार. हलक्या हाताने चेंडूला खेळल्या दिशा देण्याचा प्रयत्न. आता प्रेक्षक सुद्धा इन्व्हॉल्व झालेत. प्रेक्षक सुद्धा या मॅच मध्ये इन्व्हॉल्व झाले. 9 चेंडू 5 धावांची आता आवश्यकता आहे. आणि सर तुम्ही तर आहात म्हणजे मुलांना ज्यावेळेला समानार्थी शब्द शिकवता एकाला 2-3 मग त्याची प्रॅक्टिस करावी लागते. एका शब्दाला किती तुम्ही शब्द समानार्थी शब्द देऊ शकता तेच सांगण्याचा प्रयत्न आहे. कारण थोडंसं फुलवत राहणं थोडंसं खेळवत राहणं आणि प्रेक्षकांना त्याच्यामध्ये रंगवत राहणं याच्यात खरी मजा आहे. प्रेक्षकांचा इंटरेस्ट त्यांचा त्या मॅचच्या दिशेनं त्यांचा कल आहे ना तो राहिला पाहिजे. 9-5चा मॅच आहे. टेन्शन वाढलंय. करण आहे तो रन करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे पण गोलंदाजही आहे हे सांगण्यासाठी की आम्ही थांबवणार आहे तुम्हाला. नक्कीच आणि क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करणसाठी स्पेशल क्षेत्ररक्षण सजवताना पाहतो आपण वाढीचा संघ. दरम्यान या ठिकाणी श्याम पुढचा चेंडू हाताळतोय करणसाठी. डान्सिंग डाऊन काढण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आणि या ठिकाणी बाद होतोय करण. यस एक सुंदर संगीत ऐकूया डीजे मार्फत. हा विकेट बहुमूल्य विकेट श्यामनं घेतलाय. रिप्लेमध्ये जरी आपण पाहिला रिप्लेमध्ये जरी पाहायचा प्रयत्न केला कशा पद्धतीने तिथून करण बाद झाले तर श्याम पाटील यांचा हा चेंडू होता. अकूट टप्प्याचा चेंडू आणि तिथून पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑकवर्ड पोझिशनमध्ये होते आणि तिथे आले अजय आणि अजय यांनी टिपलाय. आज सुंदर झेल. आज जुबिलेशन आहे बघा. सेलिब्रेशन आहे. म्हणून नेहमीच म्हणजे जसं तुम्ही सुद्धा सांगता परीक्षेच्या वेळेला तुमच्यावरती टेन्शन येऊन दे नका. अभ्यास करा आणि ज्यावेळेला जे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील ते पहिला सोडवा. इतर प्रश्नाचा विचार नका करू. हा मॅच सुद्धा तसा आहे. तुम्हाला जितकं जमेल तितकं प्रश्न सोडवा. जो प्रश्न येत नाही ना त्याच्या वाटेला जाऊ नका. नंतर विचार करा. जर त्याचा आता विचार केला तर वेळ कमी पडणार आपल्याला. तसा खेळ आहे. इथून हर्षद आलाय. नाव त्याचं हर्षद आहे. हर्ष उल्हास करण्याचा प्रयत्न तिथे करणार पण दुसऱ्या बाजूला श्याम सांगतोय आज की श्याम हमारे नाम वाढीव के नाम. श्याम पाटील गोलंदाजीसाठी. आज की श्याम आजचा दिवस. व्हाईट बॉलचा इशारा. आज की श्याम किसके नाम. टेन्शन वाढलंय. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच या ठिकाणी 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना एक स्क्वेअर मारा श्याम मार्फत या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या 17 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. नक्की हाय व्होल्टेजचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. जसं तुम्ही सांगताय सर की प्रेशर
जे तुम्हाला येतंय ते पहिल्यांदा करा, जे येत नाही ते नंतर पाहिलं जाईल. तसं काहीसं या ठिकाणी चित्र आपल्याला श्रीराम कसराळे मार्फत पाहायला मिळतंय. दरम्यान श्याम याचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा वाढता दबाव आपल्याला पाहायला मिळतोय युवा वाढीव संघावरती. येस सर. पूर्णपणे आपण बघितलं ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता. आणि बरेचसे प्रश्न सर असेही असतात आयुष्यात पडणारे की ते सोडून दिले तरी सुटतात. असे काही प्रश्न असतात की बाबा त्याला सोडून दिलं तरी आपोआप पुढे जाऊन सुटत असतात. हा चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. आयुष्यामध्ये वाट लावणारे भरपूर आहेत, वाट दाखवणारे कमी आहेत. आता 8 आहे. ओ मागच्या 3 चेंडून थोडस जो प्रेशर, जो दबाव जो कायम ठेवला होता तो रिलीज झालाय. जो तुम्ही दडपण दबाव कायम ठेवला होता मागच्या 3 स्वेर चेंडूनं, 3 खराब चेंडूनं तो दबाव थोडासा कमी झालाय. नक्कीच आता मात्र समीकरण काहीसं अतिशय सोपं या ठिकाणी करून दिले श्याम याने श्रीराम कसराळी संघाला. आणि पाहतोय आपण 8 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना बॅक टू बॅक 3 वाईड या ठिकाणी हाताळे. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अंपायर वळते. चौथा या ठिकाणी स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. आणि जिंकण्यासाठी आता मात्र 1 धावेची आवश्यकता. आणि सर याबद्दल काय बोलाल? म्हणजे प्रतिस्पर्ध्याला जर बघितलं अशा प्रमाणे, म्हणजे राजकारणाचा जर उल्लेख केला तर हा बाहेरून पाठिंबा आहे. म्हणजे बाहेरनं सपोर्ट देतात ना, तसा हा बाहेरनं सपोर्ट आहे. तिथून कोण जिंकते माहिती नाही, पण आता बाहेरनं सपोर्ट आहे. मॅच आहे, 1 धावाची आवश्यकता. क्वालिफायचा मॅच. क्वालिफाय कोण होणार? ड्राईव्ह केलं चेंडूला इथून समोरच्या दिशेनं आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय श्रीराम कसराली संघ. डीजे पंचवीस वर्ष खेळायची, 25 वर्ष एकजुटीची जी आपण